नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 4थीच्या वर्गासाठी स्कॉलरशिप परीक्षा जवळ येत आहे. तर त्याच्यामधील आपण बुद्धिमापन क्षमता या घटकाशी निगडीत असलेला भौमितिक रचना हा घटक पाहणार आहोत. तर बघूयात आपण. तर आकृतीचा वापर करूयात. आपल्याला डाव्या बाजूला प्रश्न दिला जातो आणि उजव्या बाजूला उत्तर आकृत्या दिल्या जातात. तर आपल्याला डाव्या बाजूला नेमकं काय दिलं तर बघा, याच्यामध्ये इथे एक चौकोन दिला जातो, ज्या चौकोनामध्ये आकृती काढली जाते आणि आपल्याला प्रश्न विचारला जातो. याच्यामध्ये नेमकं एक त्रिकोण काढला जातो. त्रिकोण असेल, चौकोनाच्या स्वरूपात असेल किंवा वर्तुळाच्या स्वरूपात, आणि या त्रिकोणाला समजा त्रिकोण ए, बी आणि सी मध्ये ह्या त्रिकोणाचा एवढासाच भाग आपण कट केलेला आहे. प्रश्न फक्त एवढा दिला जातो आपल्याला. हो, आणि आपल्याला याच्यावरून याचं उत्तर शोधून काढायचं आहे. उत्तर आकृतीमध्ये तुम्हाला 4 कप्प्यामध्ये ह्या ए, बी, सी आणि डी 4 कप्पे दिले जातात किंवा 4 चौकोन दिला, ज्याच्यामध्ये एवढासाच भाग जो बघा, हा तुकडा जो आहे कट केलेला, तो हा एवढासाच भाग इथे दिला जातो आपल्याला उत्तर आकृतीमध्ये, आणि आपल्याला तो परफेक्टरित्या शोधून काढायचा आहे. हा तुकडा काढून इथं बसवला की परफेक्ट बसला पाहिजे. ए, बी आणि सी त्रिकोण तयार झाला पाहिजे. काही प्रश्नामध्ये बघा, चौकोनी कप्प्यामध्ये किंवा चौकोनामध्ये तुम्हाला आत चौकोन तयार होईल असा प्रश्न विचारला जातो, किंवा काही चौकोनामध्ये वर्तुळ तयार होईल असा भाग दिला जातो आणि आपल्याला प्रश्न विचारले जातात, आणि याच्यानुसार आपल्याला याचे तुकडे शोधून काढायचे आहेत. त्रिकोण, चौकोन किंवा वर्तुळाचे तुकडे उत्तर आकृती ए, बी, सी आणि डी पैकी शोधून काढायचे आहेत, आणि योग्य पर्यायाला आपल्याला काय करायचं आहे, गोल करून रंगवून घ्यायचं आहे. तर याच्यातलेच काही नमुना प्रश्न पाहूयात आपण. तर बघा, प्रश्न क्रमांक 2 बघा याच्यातला लक्षपूर्वक. तर 2 मध्ये तुम्हाला काय दिसत आहे, एक तुकडा दिसत आहे प्रश्न आकृतीमध्ये, आणि याच्यातलाच परफेक्टरित्या ह्या भागामध्ये जुळणारा. तर बघा, आपल्याला हा त्रिकोण दिसतोय, कदाचित त्रिकोण तयार होत असेल, तर पेन्सिलच्या साह्याने थोडासा तुटक काढून घ्या. तर बघा, असा परफेक्ट जो तुकडा तुम्हाला दिसतोय तो कुठे दिसतोय बघायचा आपल्याला. तर पर्याय क्रमांक बी हे कदाचित उत्तर असू शकतं. ए नाही, सी नाहीये आणि डी पण येणार नाही, तर पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल. तर बीला तुम्ही पेनाच्या साह्याने व्यवस्थित रंगवून घ्या. पर्याय क्रमांक बी हे उत्तर. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात, 6 पाहूयात. त्याच्यामध्ये बघा, आपल्याला चौकोन तयार होण्याचा अंदाज आहे प्रश्नामध्ये. बघा, इथे थोड्याशा तुटक रेषा काढून घेऊया त्याला, आणि परफेक्टरित्या चौकोन तयार होतोय का ते पाहूयात. तर बघा, आपल्याला हा चौकोन जो आहे तुटक रेषेचा, तो कसा तयार झालेला आहे एका वहीच्या मदतीने पाहूयात आपण. हा जो चौकोन आहे तो कसा तयार झालेला आहे तुम्हाला दिसत आहे इथं, कसा दिसतोय तो बघा. हा जो भाग आहे असा तयार झालेला आहे तुटक रेषांचा, आणि मध्ये बघा थोडंसं असं आलेलं आहे, परत असं गेलेलं आहे, परत हे असं, परत हे असं, आणि परत ह्याला हे जोडलेलं आहे. तर हा तुकडा तुम्हाला उत्तर आकृतीमध्ये शोधून काढायचा आहे. तर पर्याय क्रमांक ए नाही, बी नाही येणार, पर्याय क्रमांक सी हे उत्तर परफेक्ट येईल. डी पण नाही येणार, डी मध्ये 2च गोल आहेत आधी अर्धगोल, तर पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल. गोल करून घ्या. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 बघूयात. बघा, एक वर्तुळ दिलेला आहे, त्याच्यामध्येच थोडासा कट वर्तुळ आहे, याचं उत्तर शोधून काढूयात. आता आपण बघूयात याच्यासाठीच आपल्याला कसा तुटक भाग सापडेल. तर बघा, हा वर्तुळ असेल कदाचित, वाटतंय मला. हा जोडून घ्या, आणि हा भाग जो आहे तो कुठे दिसतोय शोधून काढावा लागेल आपल्याला. तर बघा, उत्तर आकृतीमध्ये तुम्हाला दिसेल हा इकडचा जो भाग आहे तो असा अर्धवर्तुळ आहे भरीव,
परत असा, परत बाहेर गेलेला आणि परत असा, हा परफेक्ट असेल. तेव्हा उत्तराकृतीमध्ये पर्याय क्रमांक ए नाही, पर्याय क्रमांक बी परफेक्ट बसेल, पर्याय क्रमांक सी पण नाही आणि पर्याय क्रमांक डी पण नाही. तर पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल. गोल करून घ्या. त्याच्यानंतर पुढचा बघूयात आणखी एक प्रश्न. प्रश्न क्रमांक 11 बघूयात. आता ह्या आकृतीमध्ये हा चौकोन असेल अंदाजानुसार. हा चौकोन तयार होतोय का बघूयात आपण. असा, हो परफेक्ट बसतोय आपला. तर अशीच आकृती काढून घेऊयात आपण याच्यामध्ये. बघा हा भरीव कसा होतोय तो. आधी वरचा चौकोन काढूयात, तुटक तुटक काढलेला, थोडासा असा आहे, आत गेलाय, परत असा आहे, परत असं आहे. तर अशा पद्धतीची आकृती पाहूयात आपण उत्तर आकृतीमध्ये. जरा उत्तर आकृतीमध्ये पर्याय क्रमांक ए नाही, पर्याय क्रमांक बी पण नाहीये, पर्याय क्रमांक सी परफेक्ट बसेल, पर्याय क्रमांक डी पण नाहीये, पर्याय क्रमांक सी बसेल, पर्याय क्रमांक सी ला गोल करून घेऊयात. आणखीन पुढचा काही प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 16 पहा. प्रश्न क्रमांक 16 मध्ये चौकोनच असेल कदाचित, तुकडा जोडला गेलेला असावा. तर बघा ह्याला जोडून बघा अशा पद्धतीने पुढे सरकवून. तर बघा परफेक्टरित्या कसा जोडला जातोय ते शोधून काढूयात आपण. बघा हा तुकडा काढते मी मधला. पर्याय क्रमांक ए नाही, सी येईल कदाचित आणि डी पण येईल. पण सी मध्ये बघा, सी आणि डी दोन्ही येतील, पण सी मध्ये बघा ही रेषा पार आत गेली आहे इथून इथं. तसं प्रश्नामध्ये तसं दिसत नाहीये, त्याच्यामुळं पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल. त्याच्यानंतर पुढे बघूयात आपण. पुढचा प्रश्न 18 बघा, तुम्हाला दिसतच आहे इथे चौकोन असेल कदाचित, त्याला जोडून घेऊयात आपण. असा भाग कुठे दिसतोय पाहूयात आपण आकृतीमध्ये. तर बघा असा भाग कुठे दिसतोय. पर्याय क्रमांक ए नाही, पर्याय क्रमांक बी पण नाही येणार, सॉरी बी कदाचित येईल, सी नाही येणार, डी पण कदाचित येईल. पण बघूयात आपण डी बसते की बी बसते. तर पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल, कारण डी मधला बी मध्ये हा जो भाग आहे खूप थोडासा छोटासा आहे याच्या मानाने, आणि डी मध्ये हा भाग मोठा दिसतोय. हा एवढासा जो भाग दिसतोय तो मोठ्या आकाराचा दिसतोय, तो जो परफेक्टरित्या इथे प्रश्नामध्ये बसेल. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक डी हे उत्तर प्रश्न क्रमांक 18 जो सोडवलेला आहे त्याच्यासाठी येईल. तर अशा पद्धतीने तुम्ही काही प्रश्न सोडवू शकता. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सगळ्यात महत्त्वाचं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.